राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा विकास लोकसहभागातून होतोय। कौलव ग्रामपंचायत आणि चंद्रकांतदादा फाउंडेशनच्या भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। लोकसहभागातून ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असं जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी नमूद केलं। कौलव इथल्या शाळेत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील शाळा कौलव केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत आणि चंद्रकांतदादा फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सौर ऊर्जा प्रकल्प आणि पेव्हिंग ब्लॉकच्या कामांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं। अर्जुन आबिटकर आणि चंद्रकांत पाटील यांनी शाळेसाठी स्वागत कमान उभारून देण्याचं जाहीर केलं। शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये बक्षीस देण्यात आलं। प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी शिक्षकांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं अर्जुन आबिटकर यांनी नमूद केलं। यावेळी माजी सरपंच रामचंद्र कुंभार, उपसरपंच सरिता पाटील, माजी उपसरपंच अजित पाटील, विशाल कुंभार, प्रकाश कांबळे, बाबासो पाटील, प्रकाश हुजरे, सत्यजित चरापले, उत्तम चरापले, शांताराम पाटील, हेमंत कांबळे, मुख्याध्यापक पंडित चव्हाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते।